सर्वांना नमस्कार. मी मधुरा राजवंशी, फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेत विश्वस्त शिक्षण समन्वयक आणि इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या ऑनलाईन संवाद शृंखलेच्या तिसऱ्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. संस्थेनं शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत 40 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने आपण ही ऑनलाईन संवाद शृंखला घेतोय. यातील डॉक्टर शिरीषा साठे यांचं शिक्षण आणि पालकत्वाची बदलती उद्दिष्टे हे पहिलं सत्र मार्च महिन्यात पार पडलं. तर बालशिक्षण तज्ज्ञ डॉक्टर निलिमा गोखले यांचं बालशिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी या विषयावरील सत्र एप्रिलमध्ये झालं. या दोन्ही सत्रांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं रेकॉर्डिंग प्रगत शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी थोड्या वेळाने चॅटबॉक्समध्ये देईनच. आजच्या या तिसऱ्या सत्रात आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात मोलाचं काम करणाऱ्या डॉक्टर मंजिरी निमकर आल्या आहेत. एका पुस्तकप्रेमी आणि लेखकांच्या कुटुंबात जन्मलेल्या मंजिरी निमकर या पेशाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. पण 1995 मध्ये त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेबरोबर काम सुरू केलं आणि कमला निमकर बालभवन शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, संस्थेच्या संचालिका, खजिनदार, सचिव अशा अनेक भूमिका आणि पदं त्यांनी समर्थपणे सांभाळली. सध्या त्या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. डॉक्टर निमकर यांचं पुस्तकांवर नितांत प्रेम आहे आणि त्या पुस्तकांकडे परिवर्तन घडवण्याचे एक सशक्त माध्यम म्हणून पाहतात. म्हणजे ताई, आपलं स्वागत आणि प्रगत शिक्षण संवादाच्या वक्त्या म्हणून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले अनेक आभार. मंजुताईंशी संवाद सुरू करण्यापूर्वी मी प्रगत शिक्षण संस्थेबद्दल अगदी थोडक्यात सांगते. भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर मॅक्सिन बर्नसन, ज्यांना अनेक जण मॅक्सिन मावशी म्हणून ओळखतात, त्यांनी 4 दशकांपूर्वी शिक्षणाचा अत्यंत मूलभूत विचार करून पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटणसारख्या छोट्याशा गावात संस्थेची सुरुवात केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर निमकर या 1995 पासून संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी संस्थेच्या कार्याला भक्कम दिशा दिली. दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरित्या शिकवण्यास सुरुवात ते आज कमला निमकर बालभवनसारखी नावाजलेली प्रयोगशील शाळा आणि शिक्षण विस्तार प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तम शिक्षण विचारांचा प्रसार तसेच शिक्षक सक्षमीकरण असा संस्थेचा मोठा प्रवास राहिलाय. 40 वर्षांच्या या प्रवासात अनेकांची साथ लाभली आणि त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे ही ऑनलाईन संवाद शृंखला आहे. आजचं हे सत्र आणि पुढच्या वर्षभरात आयोजित केलेली उर्वरित 5ही सत्र ही सगळ्यांसाठी खुली आणि मोफत आहेत. तसेच संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सगळ्या फिल्म्स आणि इतर बरंचसं साहित्य हेही सगळ्यांना वापरण्यासाठी आमच्या वेबसाईटवर आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याच्याही लिंक्स मी चॅटबॉक्समध्ये देईन. आजच्या विषयाचं औचित्य साधून मी आपल्याला प्रगत शिक्षण संस्थेच्या पुस्तक मैत्री या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं सांगणार आहे. पुस्तकांसह मुलांबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा अभ्यासक्रम आहे. या प्रकारचे हिंदी आणि इंग्रजीतील अभ्यासक्रम इतरत्र उपलब्ध आहेत, मात्र मराठीमधील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील वाचन संस्कृती बहरावी, लोकांनी विशेषतः मुलांनी वाचावं, त्यांना वाचलेलं समजावं आणि समजलेलं बोलण्यातून, लेखनातून आणि कृतीतून व्यक्त व्हावं अशी या अभ्यासक्रमाच्या विचारामागची दिशा आहे. संजीवनी कुलकर्णी, मंजिरी निमकर, वंदना कुलकर्णी, मानसी महाजन, सुजाता लोहकरे आणि प्रकाश अनबुले यांच्या अथक प्रयत्नातून हा अभ्यासक्रम तयार झालाय. ही सगळी मंडळी आणि याशिवाय वंदना बोकील, शलाका देशमुख आणि ऋषिकेश दाभोळकर याची प्रशिक्षण सत्र घेतात. आतापर्यंत पुस्तक मैत्रीच्या 2 बॅचेस झाल्यात आणि एकूण 50 व्यक्तींनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. यात शिक्षक, ग्रंथपाल, स्वयंसेवी संस्थांचे लोक, पालक आणि काही संस्था प्रमुखांचाही समावेश आहे. पुस्तक मैत्री अभ्यासक्रमाचे 4 घटक म्हणजे वाचनाचं महत्त्व आणि गरज, वाचनाचा प्रवास, बालसाहित्याकडे बघताना आणि चैतन्यमय पुस्तकालय. 4.5 महिन्यांच्या या कोर्समध्ये 3 ते 7 ऑगस्ट आणि मग 10 ते 14 ऑक्टोबर हे 9 दिवस पुण्यामध्ये संपर्क सत्रे असतील आणि उरलेले दिवस दूरस्थ पद्धतीने प्रशिक्षणार्थी
आपल्या स्वाध्याय आणि वैयक्तिक प्रकल्पांवर काम करतील. प्रशिक्षणाची फी ही 15,000 रुपये आहे, जी एकूण खर्चाच्या 50%च आहे. सर्वांना विनंती आहे की या अतिशय वेगळ्या आणि उपयुक्त अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्याचा आपण जरूर विचार करावा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवावी. या नोंदणीसाठी जी गुगल फॉर्मची लिंक आहे ती मी यानंतर चॅट बॉक्समध्ये सुद्धा देईन. आता अधिक वेळ न घालवता मुलांना वाचक कसे बनवायचे या आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. मी मंजू त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मांडणीस सुरुवात करावी आणि सत्र सुरू असताना आपल्या मनात काही प्रश्न आले तर Q&A क्वेश्चन अँड आन्सरच्या टॅबचा उपयोग करून तिथे आपण टाईप करू शकता. म्हणजे ताई, ओव्हर टू यू. थँक्यू मधुरा. सर्वांना नमस्कार. प्रगत शिक्षण संवाद मालिकेमधल्या तिसऱ्या कडीमध्ये आज तुमच्याशी मी पुस्तकांचं महत्त्व आणि मुलांमध्ये पुस्तक प्रेम कसं रुजवायचं याच्याविषयी काही बोलणार आहे. त्यांना वाचक कसं बनवायचं असं म्हटलं की काहीतरी धरून पकडून त्यांना जबरदस्ती नको असताना आपण काहीतरी करायला लावतोय असं थोडंसं वाटतं. परंतु मुलांच्या वाचक बनण्यामध्ये मोठ्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि म्हणून मी अ, थोडं ते बनवायचं अशा नजरेने त्याच्याकडे बघते आहे. आज मी तुमच्याशी बोलताना मुख्य 3 भागांमध्ये बोलणार आहे. त्यातला पहिला भाग जो आहे ते म्हणजे की पुस्तकांचं महत्त्व किंवा पुस्तकं कशासाठी. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे की मुलांच्यात पुस्तक प्रेम रुजवण्यासाठी मोठ्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजेत. आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांसाठी पुस्तकं कशी निवडावीत, काही याद्या मी देणार आहे, काही प्रकाशनं सांगणार आहे, कुठे साधारणतः चांगल्या चांगल्या पुस्तकांच्या बद्दल आपल्याला माहिती मिळते याविषयी थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. साहित्य हे मुळात माणसाच्या गोष्टी सांगण्याच्या गरजेतून निर्माण झालेलं आहे. आपलं जगणं अधिक चांगलं समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःबद्दल, इतरांबद्दलच्या, जगाबद्दलच्या गोष्टी सर्वांना सांगायच्या असतात आणि ऐकायच्याही असतात. आणि त्यातूनच सगळ्या ह्या नीतिकथा, पुराणं, लोककथा, कादंबऱ्या या सर्व तयार झाल्या. याच्याच बरोबर बालसाहित्य देखील तयार झालं. बालसाहित्य सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचं आज उपलब्ध आहे. गेल्या 20 वर्षामध्ये ती एक अत्यंत चांगली गोष्ट झालेली आहे की बालसाहित्य खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे. या बालसाहित्यामधल्या काही पुस्तकांमध्ये मुलांचं आयुष्य, मुलांचे अनुभव हे आलेले असतात. इतर काही पुस्तकांमध्ये मुलांच्या भावना, त्यांचे प्रश्न मांडलेले असतात. आणि ते कसे सोडवता येतील त्याविषयी देखील मार्गदर्शन केलेलं असतं. आणखीन एक वेगळ्या प्रकारचं बालसाहित्य म्हणजे ते इतर लोकांबद्दल असतं. इतर लोकांच्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती याबद्दल त्या पुस्तकातून आपल्याला माहिती मिळते. साहित्य याची व्याख्या करताना सहित घेऊन जाते ते, हे साहित्य असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच साहित्य आपल्याला व्यक्तिगत स्पर्श करतं. साहित्य आपल्या मनाचे पंख असतात. साहित्य आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात. साहित्य आपल्याला आपत्तीत मार्ग दाखवतं. अनेक उदाहरणं आपल्या वाचनामध्ये येतात की जिथे अ, अगदी झोपडपट्टीत राहणारा मुलगा सुद्धा पुढे जाऊन मोठी व्यक्ती होतो कोणीतरी. उदाहरणार्थ डॉक्टर सूरज येंगडे. आणि त्यांनी आपल्या ह्या मोठं होण्याचं स्वप्न जे मी पाहिलं, जे पंख मला मिळाले, ते मला साहित्यातून मिळाले, असं ते स्पष्टच म्हणतात. शरद बाविस्कर, भुरा लिहिणारे. त्या अहिराणी बोलणाऱ्या या मुलाला आपल्या खेड्यामधून फ्रेंच तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्सला जाण्याची प्रेरणा कोणी दिली असेल?
पुस्तकांनी. तेव्हा ही पुस्तकं आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात. तर नेल्सन मंडेलांच्या सारखं उदाहरण आपण पाहिलं, की 27 वर्ष त्या माणसानी अत्यंत अवघड आणि कष्टप्रद अशा तुरुंगवासात घालवली. त्यावेळी त्यांना उभारी देणारं, जगण्याची, तगण्याची जिद्द देणारं, दिलासा, आधार देणारं असं काय होतं? पुस्तकं आणि कविता. आणि म्हणून साहित्य हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मुलांसाठी सुद्धा साहित्य खूप महत्वाचं आहे. बालसाहित्य हे मुलांच्या अ, सामाजिक, भावनिक, भाषिक, बोधात्मक या सगळ्या प्रकारच्या विकासामध्ये साहित्य मदत करतं, बालसाहित्य. मुलांच्या निकोप वाढीसाठी बालसाहित्याची अत्यंत गरज असते. मुलांच्या भावविश्वाची जडणघडण होत असताना पुस्तकांनी जर मुलांना साथ दिली, तर ही जडणघडण खूप चांगल्या प्रकारे होते. आणि पुढे जाऊन मुलं एक जबाबदार, संवेदनशील नागरिक बनण्याची शक्यता खूप जास्त असते. काल्पनिक मुलं जेव्हा खूप वाचतात, त्यावेळेला सर्जनशील बनतात आणि आपल्या आयुष्यामध्ये मार्ग काढण्यासाठी त्या सर्जनशीलतेचा चांगला उपयोग करतात. आज आपण जेव्हा मुलांना विचारतो, की "तू काय करतोस?" पूर्वी एकेकाळी इंजिनिअर, डॉक्टर अशा टाइपचे काही उत्तरं यायची. पण आज खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारची उत्तरं येतात. याचं कारण, की मुलं अतिशय सर्जनशील विचार आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल करताहेत, असं आपल्याला दिसतं. आणि ही मुलं बहुधा साहित्याशी जोडलेली असतात. मला एक उदाहरण तुम्हाला अगदी जरूर सांगावसं वाटतं, की जे अ, भावविश्वाच्या जडणघडणीमध्ये ज्याचा खूप उपयोग झाला पुस्तकांचा, ते म्हणजे आमचा एक प्रकल्प चालू होता. फलटण तालुक्यामधल्या 150 गावांमध्ये आणि 3 आश्रमशाळांमध्ये आम्ही लायब्ररीज सुरू केल्या होत्या. अ, निंभोऱ्याच्या आश्रमशाळामध्ये भटक्या समाजाची मुलं नेहमी येतात. भटक्या समाजाला साधारणतः गावकुसाबाहेरच हा समाज भटकत असतो. त्याच्यामुळे गावातल्या लोकांच्याशी त्यांचा फारसा संबंध नसतो आणि त्यांची जी मुलं असतात, ती आपल्या कुटुंबाशी खूप घट्ट बांधलेली असतात. आणि त्यामुळे आश्रमशाळेत आणून मुलीला भरती केल्यानंतर 5.5-6 वर्षाची ती छोटीशी मुलगी पहिलीमध्ये तिला भरती केली. आई-वडील आपल्या भटकण्याच्या आणि काही कामं असतील त्या सगळ्या आयुष्याकडे, त्या जगण्याकडे निघून गेले आणि ही मुलगी अ, ना बोलत होती, ना हसत होती, अशी नुसती बसून असायची. मग शाळेमध्ये ग्रंथालय उघडलं. पुस्तकांची देवाण-घेवाण सुरू झाली. बाई पुस्तक वाचून दाखवायला लागल्या आणि ही मुलगी बदलली. आपण त्या मुलीचा फोटो बघूया. ती कायम ग्रंथालयामध्ये यायची आणि तिला चेहऱ्यावर तिच्या प्रथमच हसू दिसायला लागलं. तिची आवडती पुस्तकं कोणती होती? तर ज्या पुस्तकांमध्ये आई, बाबा, भाऊ, बहीण असे नातेसंबंध असणारी माणसं होती. तिला ही पुस्तकं अतिशय आवडायची. ती ती पुस्तकं घेऊन बसायची. वाचता तर अर्थातच येत नव्हतं. परंतु ती आपल्या गोष्टी तयार करायची आणि ती आपल्या कुटुंबाच्या जवळ त्याच्यामुळे जाऊ शकत होती. तिच्या जगण्याला या पुस्तकांनी आधार दिला होता. तिचं आणखीन एक आवडतं पुस्तक होतं म्हणजे मिथाचा जादूचा बूट. या कथेमध्ये ही मिथा बूट घालते आणि मग आपल्याला हवं तिथे ते बूट तिला घेऊन जातात. अर्थातच ही मुलगी ते बूट घालून आपल्या आई-बाबांना भेटून येत होती. म्हणजे किती लहान वयामध्ये सुद्धा मुलं पुस्तकांपासून केवढा आधार, दिलासा शोधतात, हे आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळे एकूणच मुलांच्या जडणघडणीमध्ये, वाढ विकासामध्ये एक चांगला नागरिक बनण्याच्या दिशेने जात असताना पुस्तकं खूप महत्वाची असतात. पुस्तकांचं आपण भाषा विकास, वाचन या दृष्टीने पण अ, थोडंसं महत्त्व जाणून घेऊया. पुस्तक ही वाचन शिकण्याची प्रेरणा असते.
1960 सालच्या प्रोब रिपोर्टमध्ये अनेक पालकांना हा प्रश्न विचारला होता, की तुम्हाला मुलांना लिहायला वाचायला का शिकवायचंय? शाळेत का पाठवायचंय? तर लिहायला वाचायला शिकावं. लिहायला वाचायला का शिकवायचंय? पुस्तकं वाचावीत म्हणून. जवळ-जवळ सर्वच पालकांना वाटतं, की पुस्तकं वाचावीत म्हणून मुलांनी वाचायला शिकावं. परंतु वाचनाची सुरुवात मात्र आपण पुस्तकांनी नाही करत आहे. तर आपण अतिशय रुक्ष अशा प्रकारे अक्षरं शिकवणं, शब्द शिकवणं, अ, वर्कशीट्स तयार केलेली असतात ती सोडवून घेणं किंवा फ्लॅश कार्ड्स दाखवणं, अशा प्रकारच्या रुक्ष पद्धतीने आज आपण वाचन शिकवतो. कदाचित अनेक मुलं वाचत नाहीत त्याचं तेही कारण असेल. मी असं म्हणण्यामागे एक छोटासा अभ्यास आम्ही आमच्या शाळेमध्ये केला होता, त्याचा मला आधार आहे. हा मुलगा वास्तविक चांगला मोठा होता. जेव्हा आम्ही हा प्रयोग केला तेव्हा. तो 1लीत असताना त्याचं खूप आजारपण होतं आणि त्याची खूप जवळ-जवळ म्हणजे 60% शाळा बुडली होती. त्यामुळे तो काही मुळाक्षरं आणि काही स्वरचिन्ह यांच्या पलीकडे तो 1लीमध्ये काही जाऊ शकला नव्हता. तो 2रीत गेला आणि कोव्हिडचं लॉकडाऊन आला. त्याच्यामुळे साधारणतः 1लीमध्ये काही क्षमता प्राप्त करू न शकलेली मुलं, जो एक 2रीचं वर्षभर त्यांना मिळतं. हळू-हळू इतरांच्या बरोबरीने ती वर येऊ शकतात. पण शाळा बंद झाली. त्याच्यामुळे त्या मुलाची 2री आणि 3री ही कोव्हिडमध्ये गेली. तो मुलगा 4थीमध्ये आला, तोही अर्धवट कधी अर्ध्या मुलांना शाळा घ्या, अर्धीच शाळा घ्या, असं करत-करत ही शाळा होती आणि दिवाळीनंतर लक्षात आलं, की ह्या मुलाला लिहिता वाचता येत नाही. रेमेडियलचे क्लासेस सुरू झाले. त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. तो कधी बसायचाच नाही. जबरदस्ती धरून पकडून आणलं तर बसायचा, थोडंसं काहीतरी करायचा, लक्ष नसायचं, इकडे-तिकडे बघत असायचा. असंच 4थीचं वर्ष गेलं आणि तो मुलगा 5वीमध्ये आला. 5वीमध्ये रेमेडियल अजूनही सुरू होतं, पण आमच्या लक्षात आलं, की ह्याचा काही उपयोग होत नाहीये. काय करूया? मग असंच एका लेखामध्ये माझ्या वाचनात आलं आणि म्हटलं, की आपली जर बालवाडीची मुलं पुस्तकं सारखी वापरून 1लीमध्ये जायच्या आधी सुद्धा वाचायला लागतात, तर ह्याच्याबरोबर तसाच प्रयत्न करून पाहिला तर? म्हणून त्याला सांगितलं, "जा लायब्ररीत तुला हवं ते पुस्तक घेऊन ये, आज ताई तुला वाचून दाखवणार आहेत." तो गजपती कुलपती नावाचं पुस्तक घेऊन आला. ताईंनी त्याला ते वाचून दाखवलं. खूप मजा आली त्याला. "आणखीन एक पुस्तक आणू का?" असं विचारलं. गेल्या 4 वर्षामध्ये पहिल्यांदाच त्यांनी आणखीन एक पुस्तक आणू का असं विचारलं होतं. पुस्तकात रस दाखवला होता, वाचनात रस दाखवला होता. आणि अशी त्याची शिकवणी सुरू झाली. त्यांनी रोज कुठलंही पुस्तक आणायचं, स्वतःच्या निवडीचं. ताईंनी त्याला ते वाचून दाखवायचं. ताईंनी वाचून दाखवल्यानंतर त्यांनी हवं असेल तर एखादा परिच्छेद, एखादी ओळीपासून सुरुवात झाली होती. परिच्छेद, पान असं हळू-हळू वाचायला सुरुवात करायची. मुळाक्षरं अनेक येत नव्हती, ताई मदत करत होत्या. अनेक स्वरचिन्ह येत नव्हती, ताईंची मदत होतीच. आणि असं करत 2 ते 3 महिन्यांच्या शेवटी त्यांनी एकदा डिक्लेअर केलं, की गजपती कुलपती हे पुस्तक मी स्वतः वाचणार आहे. आणि पुढले 3 दिवस त्यांनी हळू करत ते पुस्तक पूर्ण केलं. म्हणजे जिथे सगळे रेमेडियल प्रयत्न आमचे फेल गेले होते, तिथे गोष्टीच्या पुस्तकांनी त्याला वाचनाची प्रेरणा दिलेली होती. आणि मग वार्षिक परीक्षेमध्ये त्यांनी स्वतः कसल्याही मदतीशिवाय आपला पेपर लिहिला. तेव्हा मी जेव्हा म्हणते, की पुस्तकं ही वाचन शिकण्याची प्रेरणा आहे, तेव्हा ती फक्त लहान वयामध्ये नाही, तर ती मोठ्या वयामध्ये सुद्धा असा उपयोग होतो. वाचनामुळे शब्दभांडार वाढतं. कारण जे आपल्या डोळ्यासमोर नाही, ते दाखवायचं, उभं करायचं याच्यासाठी म्हणून अ, अतिशय चांगले आशय संपन्न, संरचनाबद्ध अ, असे शब्द लेखक वापरतात. चपखल बसणारे असे. आणि हे शब्द आपल्या वारंवार ऐकण्यात असे आल्यामुळे आपल्या बोलण्यातही येतात आणि आपल्या लिहिण्यातही येतात. शब्दभांडार वाढतं. जितकं शब्दभांडार जास्त चांगलं, तितकं अ, कुठल्याही वाचलेल्या गोष्टीचं आकलन जास्त चांगलं. वाचनामुळे, वाचून दाखवल्यामुळे मौखिक भाषेचा विकास होतो. कारण श्रवण, संभाषण हे वाढतं आणि मौखिक भाषा ही लेखी भाषेचा पाया असल्यामुळे अ, त्याचा खूप उपयोग मुलांना होतो. अ, वाचन म्हणजे काय? याच्याकडे जर आपण गेलो,
तर वाचन म्हणजे नुसतं अक्षर, शब्द, वाक्य वाचता येणं नव्हे, तर वाचलेल्याचा अर्थ समजणं. म्हणजे फक्त शब्दांचा अर्थ नाही. कारण आपण बघतो ज्या वेळेला अ, लाल दिवा समोर असतो, त्याचा अर्थ समजत असतो लोकांना, परंतु तरीसुद्धा लोकं लाल दिव्यातून सरळ पुढे जातात. तेव्हा नुसतं वाचलेल्या शब्दांचा अर्थ समजणं असं नाही, तर आपल्या अनुभवांशी जोडता येणं, जे काही वाचलं ते, त्याचं चिकित्सक विश्लेषण करता येणं आणि त्याबाबत आपलं मत मांडता येणं, आपली एक भूमिका घेता येणं. या सगळ्याला मिळून वाचन असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल लहान मुलं चिकित्सक विचार वगैरे काय कसा काय करणार आहेत? पुन्हा एक उदाहरण देते. नुकतंच 3रीच्या वर्गामध्ये अरविंद गुप्तांचं आत्मचरित्र नाही चरित्र त्याचा अभ्यास केला होता मुलांनी. आणि पूर्ण वाचून झाल्यानंतर अनेक दिवस ते वाचन चाललं होतं. हळू-हळू, हळू-हळू चर्चा चालली होती. त्याच्यामध्ये अरविंद गुप्तांची एक मुलाखत सुद्धा झाली. 3रीच्या मुलांना सरांनी विचारलं, "काय रे तुम्हाला काय वाटतं या पुस्तकाबद्दल?" एका मुलाने सांगितलं, "सर, अरविंद गुप्ता फार लक्की होते." "का रे बाबा?" "कारण ना त्यांचे आई-वडील त्यांना काय हवं ते करू द्यायचे. त्यांनी काहीतरी घेतलं, जोडत बसले, खेळत बसलेत, काहीतरी तयार करत बसले, तर कुणी रागवायचं नाही. आम्हाला कसं असतं शाळेतनं परत गेलं की अभ्यास असतो. अभ्यास संपला की ते कसली तरी परीक्षा आहे, त्या परीक्षेला आईनी बसवलंय, मग त्याचा अभ्यास असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला या असल्या काही गोष्टी करता येत नाहीत. आता इथे या मुलानी चिकित्सक विचार केला आहे का? स्वतःच्या अनुभवांना जोडून केला आहे. आपलं मत मांडलं आहे का? मांडलं आहे. त्याच्यामुळे मुलांचं बोलणं जर आपण ऐकलं ना, तर आपल्या लक्षात येतं की हे सगळं मुलं करू शकतात बरं का. पण मग त्याच्यासाठी त्यांना वाचनाकडे नेणं खूप महत्वाचं आहे. आता हे वाचनाकडे न्यायचं हे कसं? याच्याविषयी आता आपण बघणार आहोत. अ, आम्ही बालवाडीचे बरेचसे कोर्सेस करतो. अंगणवाडीच्या शिक्षिकांच्या बरोबर, सेविकांच्या बरोबर आमचं काम असतं. त्यांना जर विचारलं, की मुलं कशी शिकतात असं तुम्हाला वाटतं? तर 2 उत्तरं येतात. पहिलं असतं अनुकरणातून आणि दुसरं असतं स्वतः करून. जर मुलं अनुकरणातून शिकतात, हे आपण मान्य केलं. मुलं शिकतातच, पण जसंच्या तसं ती मांडत नाहीत. त्याच्यावरती काही प्रक्रिया पण करतात स्वतःच्या मनामध्ये विचार करतात. तर याचा अर्थ मुलांच्या समोर वाचणारं कोणीतरी दिसलं, तरच मुलं वाचनाकडे आकर्षित होणार आहेत. आता इथे पालकांचा रोल सुरू होतो. तेव्हा पालकांनी मुलांच्या समोर आपण वाचताना दिसलं पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही वर्तमानपत्र वाचा, अ, मासिकं वाचा, पुस्तकं वाचा, अ, तुमच्या फोनमध्ये आलेलं काही मटेरियल, लेख वगैरे असतील ते वाचा. पण तुम्ही फोनमध्ये जर WhatsApp बघायला लागला, तर मुलांच्या लक्षात येतं, की हे नुसतं फिरवणं चाललेलं आहे, हे काही वाचत नाहीयेत फारसं सिरियसली. त्यावेळेला मुलांना ती प्रेरणा मिळणार नाहीये. आणि त्याच्यामुळे मुलांच्या समोर पालकांनी वाचताना दिसणं हे खूप महत्वाचं आहे. मुलांना वाचून दाखवा, हा दुसरा भाग. नेहमी प्रश्न विचारला जातो, मुलांना वाचून केव्हा दाखवायचं? त्याचं उत्तर आहे, तुम्ही मुलांच्याशी बोलायला केव्हा लागता? सगळेजण म्हणतात जन्मतः. आपण कुकुकू, चुचुचूच्या भाषेमध्ये का होईना किंवा काय झालं, बाळाला भूक लागली का, असं करत का होईना, पण आपण नुकत्या जन्मलेल्या मुलापासून बोलायला सुरुवात करतो. मुलाशी पण बोलायला सुरुवात करतो. मग तेव्हापासूनच मुलाला वाचून दाखवलेलं सुद्धा चालणार आहे. आता ते वाचण्याची तुमची तयारी आणि अ, या सगळ्या गोष्टी येत असल्यामुळे आपण म्हणू, की एक साधारण 2 आठवड्याचं, 1 महिन्याचं मूल झालं, की वाचून दाखवायला सुरुवात करायला हरकत नाही. त्याच्या आधीही हरकत नाही, हेच मी सांगते आहे. परंतु जर आपल्याला वाटलं, की नाही हे फारच लवकर होते, हे मला नाही जमणार आहे, तर साधारणतः 15 दिवसाच्या मुलापासून आपण सुरुवात करू शकतो. आता या मुलाला काय वाचून दाखवायचं? काहीही वाचून दाखवा. कारण तुमचं वाचलेलं त्या मुलाला समजणारच नाहीये. मग इथे काय होतंय? तर इथे ते मूल आणि ती आई किंवा बाबा यांच्यात जवळीक निर्माण होते आहे. यांच्यामध्ये अ, स्पर्श त्या मुलाला मिळतो आहे.
बाबांचा किंवा आईचा. आवाज ऐकू येत आहे आणि तो त्या मुलाच्या मनामध्ये घुमतो आहे. तो जोपर्यंत ते वाचून दाखवलं जातं आहे, जे काही आहे ते, तोपर्यंत त्या दोघांचं जग आहे. त्याच्यात बाहेरचं कोणी नाहीये. त्यावेळेला तो फोनही बाजूला ठेवून द्यायचा आहे. तेव्हा त्या दोघांचं जग आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारची आश्वासकता आहे. आणि त्या आश्वासकतेमधून, त्या सुरक्षिततेमधून वाचनाबद्दल मुलांच्या मनामध्ये एक सकारात्मक भूमिका निर्माण व्हायला सुरुवात होते. हळू-हळू मग आपण आणखी थोडं पुढे जात मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवायला लागतो. मुलांना वाचून दाखवताना अ, आधी चित्र दाखवतो आपण. मुखपृष्ठ दाखवतो. मुलं बोलत जरी नसली तरी सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारत मारत मुखपृष्ठ दाखवतो. काय बरं दिसतंय मुखपृष्ठावर, या पुढच्या पानावर? अरे, एक बेडूक दिसतोय. अरे, एक कोंबडीचं पिल्लू सुद्धा दिसतंय. हे बघ, हा बेडूक आहे, हे कोंबडीचं पिल्लू आहे. आता ते काय करतात बघायचं आपण. आणि म्हणून मग आपण एखादं पान उलटून त्या मुलाला गोष्ट वाचून दाखवायची. नवीन पुस्तक ज्या वेळेला घेऊ त्यावेळेला त्याची पण अशीच ओळख करून द्यायची आहे. मुखपृष्ठ दाखवायचे, चित्र दाखवायची आहेत आणि गोष्टीच्या पुस्तकामध्ये वाचून दाखवताना डावीकडून उजवीकडे वगैरे बोटं फिरवण्याची इतक्या लहान मुलाला काही गरज नाहीये. त्याला ते पुस्तक दिसणं, ते चित्र दिसणं, त्याच्याविषयीचं बोलणं ऐकणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण अशा प्रकारे पुढे नेऊ शकतो. मला अजूनही आठवतं माझ्या मुली लहान असताना, त्या अर्थात तान्ह्या असताना नव्हत्या, पण 8-9 महिन्याच्या असल्यापासून मी त्यांना काय वाचून दाखवायचे माहिती? नॅशनल जिओग्राफिक. कारण आता त्या मुली माझ्या 40-42 वर्षाच्या आहेत. इतक्यापूर्वी चांगलं फारसं काही बालसाहित्य मिळायचं नाही. पण मोठी-मोठी, सुंदर-सुंदर चित्र असलेलं हे साहित्य मात्र मला सापडलेलं होतं. ते म्हणजे नॅशनल जिओग्राफिक आणि ते मी त्यांना दाखवायचे आणि ते मी त्यांना वाचून दाखवायचे. काहीच फरक पडत नव्हता मी इंग्लिश वाचतेय का मराठी वाचतेय का, त्यांना काय समजतं आहे का, विषय काय आहे, काहीच नाही. फक्त सुंदर चित्र त्याच्यामध्ये होती आणि अजूनही त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये धाकटी मुलगी माझी सांगते, की माचू पिचू इथे मला जायचंय आयुष्यात कधीतरी, कारण तो पहिला शब्द माझ्या कानावरती पडल्याचं मला आठवतं आहे. तेव्हा इथपासून मुलांच्या वाचनाला, वाचून दाखवण्याला सुरुवात करायला पाहिजे. पुष्कळदा पालक म्हणतात, की "काय वेळ नाही बुवा मला वाचून दाखवायला." पण असं असतं, की खूप महत्त्वाचं काहीतरी आपलं जर काम असेल ना, तर त्याच्यासाठी आपण वेळ काढतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मुलांना वाचून दाखवणं. अ, आमच्या शाळेमध्ये, बालवाडीमध्ये दरवर्षी आम्ही एक वाचन सप्ताह करतो. वाचन सप्ताह म्हणजे काय? तर एका आठवड्यामध्ये सर्व पालकांनी त्यांच्या सोयीच्या वेळेत, शाळेच्याच वेळेमध्ये, शाळेमध्ये यायचं. आम्ही हॉल तयार केलेला आहे. तिथे मुलांची आवडती पुस्तकं आम्ही ठेवलेली असतात. कोपऱ्या-कोपऱ्यांमध्ये उशी, लोड, सतरंजी, कुठे तकिया, खुर्च्या अशा ठेवलेल्या असतात. पालकांनी यायचं, मुलांनी निवडलेलं पुस्तक मुलांना शाळेच्या वेळेत त्या ठिकाणी वाचून दाखवायचं. गंमत म्हणजे इथे आपल्याला 2 बाबा पालक नाही, 1 आई पालक, 1 बाबा पालक आणि 1 आजोबा पालक दिसतायत. हे वाचन सप्ताह झाल्यानंतर प्रत्येक पालकाचं असं म्हणणं होतं, की "अरे, किती मजा येते वाचून दाखवण्यामध्ये आणि मुलांच्या बरोबर वाचण्यामध्ये." गंमत म्हणजे काही-काही मुलांनीच पालकांना वाचून दाखवलं, असंही पालकांनी सांगितलं. कोणी-कोणी 1-1 पुस्तकं वाचून गेले. कोणी-कोणी 2-2, 3-3, 4-4, 5-5 पुस्तकं सुद्धा आपल्या मुलांना वाचून दाखवली. परंतु ही एक कृती झाल्यानंतर त्यांच्या मनामधलं एक भीती होती, इन्हिबिशन होतं, की कसं बुवा मुलांना वाचून दाखवायचं, ते गेलं. आणि जेव्हा त्यांना कळलं, की अरे ह्याच्यामध्ये वाचून दाखवणं आपल्याला येतंय का नाही, म्हणजे मला वाचायला येत नाही किंवा मला इंग्लिश वाचायला येत नाही, मुलांनी जर इंग्लिश पुस्तक निवडलं तर मी काय करू? हा जो एक भीतीचा भाग असतो, तो त्यांच्या लक्षात आलं, की काही हरकत नाही, इंग्लिश तर इंग्लिश. गोष्टीचे चित्र बघून आपल्याला समजतंय काय आहे ते. आपल्याला जरी इंग्लिश येत नसलं तरी आणि मुलांना काही फरक पडत नाहीये. तर असा हा वाचन सप्ताह आम्ही शाळेमध्ये घेतला आणि त्यातून पालकांना हे दाखवून दिलं, की वाचून दाखवणं हे काही खूप अवघड नाहीये.
ती साधीशी गोष्ट आहे, सोपीशी गोष्ट आहे, आनंददायी गोष्ट आहे. आणि या वाचून दाखवण्याच्या प्रक्रियेमधून मुलांना समजायला लागतं की वाचणं हे अतिशय आनंददायी आहे. अम, एकदा का मुलांना त्यातला आनंद समजायला लागला ना, की मुलं मागे लागून लागून वाचून घेतात. नंतर स्वतःचं स्वतः देखील वाचायला लागतात. मुलं जितकं जास्त वाचतील, तितकं त्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. कारण तितकं त्यांचं वाचन सुधारतं पुढे-पुढे. आणि वाचन सुधारलं, की वाचनाची आवड निर्माण होते आणि जशी-जशी आवड वाढत जाते, तसतसं मुलं पुन्हा आणखी-आणखी वाचायला मागतात. त्यामुळे हे एक सर्कल आहे, की जे स्वतःलाच पुढे-पुढे नेत असतं. अ, मुलांच्यासाठी पुस्तकं कोणची निवडायची? असा एक प्रश्न आधी आलेल्या प्रश्नांमध्ये मी बघितला. मुलांसाठी पुस्तकं कशी निवडायची हे आपण थोडंसं नंतर बघूया. त्याचे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगेन. परंतु एक गोष्ट सांभाळायची ती म्हणजे की अगदी लहान मुलांसाठी सुद्धा अगदी सोपीच पुस्तकं असं नाही करायचं. म्हणजे कसं आहे, की मुलांची समज ही त्यांच्या भाषिक अभिव्यक्ती किंवा वाचनाची त्यांची क्षमता यांच्यापेक्षा समज ही नेहमी जास्त असते आणि ती वाढवता येते. सुप्रसिद्ध बालशिक्षण तज्ञ वायगॉट्स्की म्हणतात, की एखादी इमारत बांधताना आपण कसं पायाड बांधतो ना, स्कॅफोल्ड म्हणतात त्याला आणि वरचा मजला बांधताना त्या पायाडावरनं वर जातो आपण. आजच्या युगामध्ये क्रेनच्या माध्यमातून हे सगळं काम चालतं, परंतु पायाड हे आज सगळ्यांना माहिती आहे. स्कॅफोल्डिंग अजूनही खेड्यापाड्यांच्यात लहान बिल्डिंग्समध्ये आपल्याला दिसतं. आणि पुस्तकं ही त्या पायाडासारखी आहेत, की जी मुलांच्या विविध क्षमता ही वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे मुलांना अगदीच साधी, सोपी आपली काहीतरी गोड-गोड, गोड-गोड गोष्ट आहे, अशीच पुस्तकं फक्त वाचून दाखवायची असं बिलकुल नाही. तर मुलांच्या वयाच्या मानाने थोडीशी वरच्या पातळीची पुस्तकं नेहमी वाचून दाखवावीत. मुलं जेव्हा वाचायला लागतात त्यावेळेला त्यांना 1लीच्या 4थीच्या लेव्हलला अमुक एक प्रकारची पुस्तकं त्यांना वाचता येतात. त्यांना असं वाटू देऊ नका, की हे पुस्तक म्हणजे द बेस्ट. हे आपल्याला आलं वाचायला, आता संपलं. नेहमी वाचून दाखवताना काहीतरी आणखीन आहे बरं का. आणि मुलांच्या क्षमतेपेक्षा जास्त वरचं पुस्तक घेतलं, की त्याच्यातून मुलांना त्यांचा स्तर भाषेचा हा उंचावत जातो. त्यांच्या भाषा सुधारत जाते. त्यांचे शब्दभांडार वाढत जातं. त्यांची समज विषयाबद्दलची किंवा संकल्पनांबद्दलची ती वाढत जाते. आणि त्याच्यामुळे नेहमी पुस्तक निवडताना मुलं वाचतात ती पुस्तकं अमुक एका लेव्हलची आणि वाचून दाखवायची पुस्तकं ही अमुक एका लेव्हलची असावीत. आणि ती लेव्हल नेहमी वरची असावी. असं साधारणतः म्हटलं जातं, की 8वीच्या पातळीला मुलांचं वाचन कौशल्य आणि अ, मुलांचे समज ही साधारण एकसारखी व्हायला सुरुवात होते आणि मग तिथून पुढे ते वाढत जातं. जसं वाचन कौशल्य सुधारत जातं, तसतशी समज आणि वाचन कौशल्य बरोबर वाढत जातं असं म्हणतात. पण म्हणजे याचाच अर्थ, की बरंच मोठं होईपर्यंत मुलांना वाचून दाखवायला काहीच हरकत नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीतला असा एक अनुभव मी तुम्हाला सांगते, की मी 7वीत असल्यापासून माझी आई मला इंग्रजी पुस्तकं वाचून दाखवायची. मी 7वीत असताना. त्याच्या लहानपणी मराठी पुस्तकं असायची, गोष्टी वगैरे सांगणं हे जास्त असायचं. पण मी फलटणमध्ये शिकले, मराठी माध्यमाच्या शाळेत. आमचे इंग्रजीचे शिक्षक चांगले होते. परंतु विशिष्ट प्रकाराने वर्गामध्ये शिकवलं जाणारं साचेबद्ध इंग्लिश तेच ते होतं. पण मला जे आज इंग्रजी बोलता येतं, वाचता येतं, एक सफाई आहे, एक आत्मविश्वास वाटतो, त्याचं एकमेव कारण माझ्या आईनी मला इंग्रजी वाचून दाखवलेली पुस्तकं. ती 7वी पासून आई मला वाचून दाखवायची. पुढे-पुढे मला जसं यायला लागलं तसं 9वी मध्ये आम्ही बडी रीडिंग करायचो. एखादं पान मी वाचायचो, बाकीचं आई वाचायची. आणि पुढे मग मी वाचती झाले. पण म्हणजे बऱ्याच मोठ्या वयापर्यंत आपल्याला मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवता येतात. अगदी मोठ्या माणसांना सुद्धा
हे ऐक ना जरा, असं म्हणून जर तुम्ही सांगितलं ना, तर त्यांना ऐकायला आवडतात गोष्टी. आणि त्याच्यामुळे काय वयापर्यंत मुलांना वाचून दाखवावं, हा प्रश्न माझ्या मते फिजूल आहे. मला जर काहीतरी चांगलं सापडलं, तर मी माझ्या नवऱ्याला सुद्धा वाचून दाखवते. तर वाचून दाखवणं म्हणजे रेग्युलर वाचून जरी नाही दाखवलं, तरी वाचून दाखवणं आता बंद करायचं, आता तुला येतंय ना वाचायला, असं म्हणण्याची काही गरज नाहीये. अ, वाचून दाखवण्याबरोबरच आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे की फक्त पुस्तकं असं न धरता आपल्या मुलांना आयुष्यच वाचायला शिकवायला पाहिजे. त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांना वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी घेऊन जावं. आपण कुठेतरी चाललो असलो, मार्केटमध्ये चाललो असलो, भाजी बाजारात चाललो असलो, तर मुलांना घेऊन जावं. मुलांच्याशी गप्पा माराव्या. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवाव्या. भाजीवालीशी गप्पा मारू द्याव्या. सुपरमार्केटला गेल्यानंतर आपण काही ज्या वस्तू विकत घेतो त्याच्यावरची मुद्दामहून लेबल वाचावी. त्याच्यावर किंमत काय लिहिलेली आहे ते सांगावं. किती ग्रॅमचं साबण आहे ते सांगावं. या सगळ्या गोष्टी मूल बघत असताना त्याच्या लक्षात येतं, की वाचन म्हणजे नुसतीच आनंददायी गोष्ट आहे असं नाही, हे कामाचं आहे बरं का. आणि आपल्याला जर चांगलं वस्तू विकत घ्यायच्या असतील, तर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर हे वाचून घ्यायला पाहिजे. तसंच समाजातल्या इतर लोकांच्याशी मुलं जेव्हा बोलतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यावेळेला त्यांना एक मोठं भान येतं. आणि मग पुढे जाऊन ज्यावेळेला ती लक्ष्मण मानेंचं उपरा किंवा लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या किंवा किशोर काळ्यांचं कोल्हाट्याचं पोर, उर्मिला पवारांचं आयदान, बेबीताई कांबळ्यांचं जिणं अमुचं, हे जेव्हा वाचतात त्यावेळेला शोषित वंचित गटाचं आयुष्य हे त्यांनी कधीतरी पूर्वी पाहिलेल्या कोणातरीचं आयुष्य हे म्हणून त्यांना जास्त समजतं. त्याच्यामुळे मुलांना खाली खेळायला जात जाऊ नको. त्या मुलांच्यात खेळायला जात जाऊ नको. ती मुलं शिव्या घालतात. त्यांची भाषा बरोबर नाही. ती घाणेरडी असतात. असं म्हणून तुम्ही जेव्हा मुलांचं अनुभव विश्व संकुचित करता, त्यावेळेला त्यांच्या वाचनावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अ, आणखी आपण काय-काय करू शकतो घरी? तर अनेक मासिकं हल्ली आपल्याला उपलब्ध आहेत, बालमासिकं. त्याच्यामध्ये मराठीमध्ये फार नाही आहेत. माझ्यासमोर किशोर आणि वयम ही 2 मासिकं एक मिळतात. पण हिंदीमध्ये चकमक, सायकल, प्लुटो यासारखी मासिकं आहेत. अतिशय सुंदर आहेत आणि खूप सोप्या लेव्हलचं हिंदी आहे. आता तर शासन हिंदी पहिलीपासून घालायचं म्हणतं आहे. त्यामुळे अशी मासिकं तुम्ही मुलांच्या नावावर एक तरी मासिक महिन्याला येईल असं बघावं. मुलांना लहानपणापासून पुस्तकं विकत घ्यावीत त्यांच्यासाठी. अगदी लहान बाळांच्यासाठी सुद्धा हल्ली बोर्ड बुक्स किंवा कापडी पुस्तकं मिळतात, की जी त्यांनी तोंडात घातली तरी काही होत नाही. ती धुता येतात आणि बोर्ड बुक्स असतात. ती जाड पुठ्ठ्यावर असल्यामुळे ती फाटत नाहीत. तर ही पुस्तकं अगदी मुलं लहान असल्यापासून जमा करायला लावावीत. त्याच्यावर त्या मुलांचं नाव घालावं. त्याच्यामुळे ही माझी पुस्तकं आहेत, माझी लायब्ररी आहे, हे मुलांच्या मनात खूप लवकरपासून रुजायला लागतं. त्यानंतर घरी अ, वाचनाचा एखादा मुद्दाम वेळ ठेवावा. निदान अर्धा तास तरी सगळ्यांनी बसून वाचावं. त्याच्यामध्ये आई, बाबा, मुलं सर्वांचं आपलं-आपलं पुस्तक आहे आणि मुलं वाचताहेत हे दिसेल. मुलांना प्रश्न पडतात. काहीतरी वाचून, काहीतरी बघून. त्यावेळी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करावा. आपल्याला येत नसेल तर आपण ते शोधूया असं म्हणून सांगावं. पुस्तकं समोर घेऊन अ, त्याचा शोध घ्यावा. पण तू गप्प बैस असं म्हणून कधीही मुलांना गप्प बसायला लावू नये. कायम मुलांना घरी कागद, रंगीत खडू, स्केच पेन हे उपलब्ध असावेत आणि त्यांनी काही काढलं, चित्र वगैरे काढलं, काही लिहिलं स्वलिपीमध्ये किंवा कुठल्याही आपल्याला येतंय तसं, तर त्याच्याबद्दल बोलावं, त्याचं कौतुक करावं आणि ते कुठेतरी लावून ठेवण्याची घरामध्ये जागा असावी. पाहुण्यांना ते जरूर दाखवावं. घरातल्या सगळ्यांनी ते बघावं. "अरे वाह! आज यांनी गोष्ट लिहिली आहे वाटतं." असं म्हटल्यानंतर मुलांना खूप उत्साह येतो आणि ते लिहायला लागतात. आणि वाचन आणि लेखन यांचा सहसंबंध असल्यामुळे मुलांच्या लेखनाला सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायला हवं.
ह्या काही लहान लहान मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ज्यामुळे मुलांना वाचनाला प्रेरणा मिळते आणि आपण त्यांचं बोट धरून त्यांना वाचनाकडे नेऊ शकतो. आता पुस्तकं निवडताना अगदी लहान मुलांसाठी अर्थातच मोठी मोठी भरपूर रंगीत चित्र असलेली, कमी मजकूर असलेली अशी पुस्तकं निवडायची आहेत. साधारणतः छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अ, त्याच्यामध्ये ते काही लहान मुलांसाठी निवडक प्रकाशनं इथे दिलेली आहेत आपल्याला. अ, ते नंतर चॅट बॉक्समध्ये पण टाकली जातील आणि तुम्हाला ती घ्यायला सुद्धा मिळतील. म्हणजे त्याची पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात. पुण्यासारख्या ठिकाणी तर नक्कीच मिळतात. मुलांना जरूर पुस्तकाच्या दुकानात घेऊन जा. मुलांना ग्रंथालयांच्यात घेऊन जा. कुठेतरी पुस्तक प्रदर्शनं लागली असतील तिथे घेऊन जा. आणि प्रदर्शनात गेल्यानंतर मुलांनी जर समजा सगळं चित्र असलेलं पुस्तक घेतलं आणि सांगितलं मला हे हवं आहे, तर असं म्हणू नका, की ह्याच्यात कुठं काय-काय लिहिलेलं आहे, काही गोष्ट वगैरे काही नाही, नुसतं चित्राचं पुस्तक आहे. नको हे घेऊ, आपण गोष्टीचं पुस्तक घेऊ. मुलांना चित्राचं पुस्तक हवं आहे, ते त्यांना घेऊ द्या. त्याचं कारण तुम्हाला सांगते. अ, चित्र बघणं हे अक्षरं बघण्यासारखं आहे. कारण चित्र हेही एक सिम्बॉल आहे, अक्षर हेही एक सिम्बॉल आहे. आणि लहान मूल मोठं होतं वस्तू बघत-बघत. आणि ही मला जी दिसते ती वस्तू अ, आणि हे चित्र हे एकच आहे, हे मुलाला समजणं ही वाचन शिकण्याची पहिली पायरी आहे. त्यानंतर मी जर काहीतरी म्हटलं आणि चित्र दिसलं, तर हे जे म्हटलं जातंय ते आणि हे चित्र हे एकच आहे, हे समजणं ही वाचन शिकण्याची दुसरी पायरी आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण त्यांना अक्षरं शिकवायला लागतो, त्यावेळेला ती मुलं मग पुढे वाचायला लागतात. परंतु सिम्बॉल्स समजणं आणि कुठल्यातरी वस्तूसाठी ही सिम्बॉल्स आहेत, हे समजणं, हे मुलांनी ज्यावेळेला लहानपणापासून खूप चित्र आणि चित्रपुस्तकं पाहिलेली असतील, त्याच वेळेला ते शक्य होतं. आणि त्यामुळे मुलांनी जर चित्रांची पुस्तकं निवडली, तर जरूरच घ्या. असं काही म्हणू नका, की कशाला ही पुस्तकं आज 2-1 वर्ष वापरेल, फार तर बघेल आणि मग नंतर त्याला वाचनाचीच पुस्तकं घ्यायला पाहिजे. ॲक्चुअली तसं नसतं. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी 12 वर्षाची झाली आहे, म्हणून माझ्या मैत्रिणींनी तिला सांगितलं, की "अगं, तू आता तुझी लहानपणची पुस्तकं काढून टाकणार असशील ना, तर आमच्या शाळेसाठी दे." त्या मुलीने खूप आपली सगळी पुस्तकं बघितली, 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 बघितली आणि 4 पुस्तकं तिने आणून दिली. वास्तविक तिचं अख्खं कपाट पुस्तकांनी भरलेलं होतं, पण सांगितलं, "नाही, हे माझं आवडीचं पुस्तक आहे." आणि ही त्यातली बरीचशी ना चित्रपुस्तकं होती. पण ती आजही 12 वर्षाची मुलगी त्या चित्रपुस्तकांच्यामध्ये काहीतरी तिला शोधत होती ती, सापडत होतं तिला. आणि त्याच्यामुळे असं म्हणायला काही मार्गच नाहीये, म्हणजे काही कारणच नाहीये, की चित्रपुस्तकच काय 1-2 वर्ष बघेल फार तर आणि मग नंतर मोठीच पुस्तकं वाचणार आहे ना, तसं नाहीये. आणि त्याच्यामुळे चित्रपुस्तकं सुद्धा जरूरच घ्या. मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात, किशोरवयीन, कुमारवयीन मुलांच्यासाठी जरा काल्पनिक पुस्तकांच्या बरोबर वास्तव समाज दाखवणारी, वास्तव गोष्टी दाखवणारी, भावनिक विषयांची अशी पुस्तकं निवडावीत. त्याच्यामध्ये आजारपण, लैंगिकता, मृत्यू, बालमजुरी असे विषय सुद्धा आले तर काहीच हरकत नाहीये. साहस कथा मुलांना खूप आवडतात, कुमारवयीन मुलांना. शोषितांचं, वंचितांचं जग जगणं, पर्यावरण, सायन्स फिक्शन या प्रकारच्या पुस्तकांची पण मुलांना जरूर ओळख करून द्या. गरज पडली तर त्यातला काही भाग वाचून दाखवत-दाखवत, काही तू वाच, काही मी वाचते, असं करत-करत न्यायला हरकत नाहीये. आमच्या शाळेमध्ये आम्हाला असं आढळतं, की ग्रामीण भाग असल्यामुळे कदाचित व्यंकटेश माडगूळकर आणि द.मा. मिरासदार ही पुस्तकं मुलांना खूप आवडतात. पण तसंच ते जांभलोचा प्रवास, बरिस्ता तरबूज, त्या एका रात्री, गुठली तर परी आहे, यासारखी पुस्तकं पण मुलांना अ, आकर्षित करून घेतात. ही 4 पुस्तकं जी मी नावं सांगितली आता, पुस्तकं छोटी आहेत अगदी. म्हणजे 16-18 पानांची आहेत फक्त. मोठी-मोठी चित्र आहेत त्याच्यामध्ये. परंतु त्याचे जे विषय आहेत, ते अतिशय ते गहन विषय आहेत.
एकात लैंगिकतेचा भाग आहे, एकामध्ये बालमजुरीबद्दल चर्चा केली गेलेली आहे आणि मुलांना ती पुस्तकांच्या माध्यमातून मोठ्यांशी चर्चा करून, बोलून समजून घेता येतात आणि एक फार मोठा विषय त्यांना समजतो आणि त्याच्यामुळे आजूबाजूला बघण्याची, वंचित शोषितांच्याकडे बघण्याची मुलांची दृष्टी ही बदलते, अधिक संवेदनशील बनते. त्याच्यामुळे हे छोटं पुस्तक आहे, हे तू वाचू नकोस, असंही कुमारवयीन मुलांना म्हणायचं काही गरज नाहीये. तर ही सगळीच पुस्तकं मुलांच्या समोर येऊ देत. पुस्तकं निवडताना फक्त 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे बोधकथा निवडू नका. प्रत्येक वाचनातून मूल काही ना काही शिकतच. त्याच्यात बोध काहीतरी वेगळा असा देण्याची काही गरज नाहीये. मुलांना काहीतरी वेगळं वाटण्याची शक्यता असते. एक उदाहरण देते तुम्हाला. ससा आणि सिंहाची जी नेहमीची गोष्ट आहे आपली पंचतंत्रातली, ती सांगितल्यानंतर तो सिंह विहिरीत उडी मारली आणि मेला. असं म्हणल्यावर एक छोटं लेकरू म्हणलं, लेकिन शेर तो भूखा ही मर गया. बोध काहीतरी वेगळाच दिलेला आहे, पण ह्या मुलाला मात्र काहीच खायला मिळालं नाही त्या सिंहाला आणि तो भुखाही मर गया असं वाटलं. आता हे काही वाटणं चूक आहे का? नाही. म्हणून बोधकथा घेऊच नका. दुसरं, काही पुस्तकं ना खोटं बोलतात. राजन गवसांचा शब्द आहे हा, माझा नाहीये. पुस्तकं खोटं बोलतात हा. त्यांनी सांगितलं, की ते लहानपणी पुस्तक वाचत होते, तर त्याच्यामध्ये एक पुस्तक त्यांना मिळालं, अस्सल इंद्रजाल नावाचं. आणि त्याच्यामध्ये तरतरेची तंत्र दिली होती. वशीकरणाचं तंत्र, घरातलं धान्य संपू नये याचं तंत्र. आणि हे लागले की प्रयोग करायला कुमारवयीन असताना. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्यातलं एकही यशस्वी होत नाहीये. म्हणजे हे पुस्तक खोटं बोलतंय. आजच्या काळामध्ये खोटं बोलणारी अनेक पुस्तकं आली आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघताना, ती वाचताना जपून अशी पुस्तकं घेऊ नये. आणखीन एक गोष्ट म्हणजे की पुष्कळदा काही बाहेरच्या संस्था आपल्या शाळेला काही पुस्तकं देत असतात आणि त्याच्यामध्ये प्रचार आणि प्रसाराचं साहित्य असण्याची शक्यता खूप असते. त्याच्यामुळे अशी पुस्तकं शक्यतो टाळावीत. एवढ्या 3 गोष्टी सांभाळल्या तर कुठलीही पुस्तकं मुलांना वाचू दे. हे वाचू नको असं सांगण्यापेक्षा हे पण वाचून बघ असं सांगावं. मुलं विचार करतात. एखाद्या पुस्तकामध्ये जसं हे राजन गवसांनी सांगितलं होतं, की पुस्तकं खोटं बोलतात असं माझी खात्री पटली. तर हे त्या मुलाला विचार करू दे, स्वतः वाचू दे, आपलं मत बनवू दे आणि ते पुस्तक बाजूला टाकू दे. त्याच्यामुळे अगदीच काहीतरी गचाळ आहे, अशी सहसा पुस्तकं फार नसतात आणि असली तरी ते मुलांना वाचू दे आणि ते बाजूला टाकू दे. आपण मुलांच्या बुद्धीवरती विश्वास ठेवूया. अ, आता एकीकडे मी तुम्हाला आपण मुलांच्या बरोबर काय करावं हे सांगत असतानाच आपण मुलांच्या अ, पुस्तकांच्या काही याद्या, प्रकाशकांच्या काही याद्या पाहिल्या. अरविंद गुप्तांनी एक फार अतिशय उत्कृष्ट अशी वेबसाईट तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य पुस्तकं तुम्हाला सापडतील, अनुवादित आणि अशी कुठलीही. आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं आहे ते PHL म्हणजे पराग ऑनर लिस्टची पुस्तकं आहेत. टाटा ट्रस्टच्या पराग या अ, अ, ह्यांनी टाटा ट्रस्टचं आहे हे इनिशिएटिव्ह. त्यांनी ना ते दरवर्षी हिंदी आणि इंग्रजीमधली उत्कृष्ट पुस्तकं मागवून घेतात आणि जवळ-जवळ 150 ते 200 पुस्तकं हिंदी आणि इंग्रजीमधली त्यांच्याकडे येतात. 3 जणांचं पॅनल बसवलेलं असतं. त्यांनी वाचून काही विशिष्ट ह्यांनी ह्या पुस्तकामधल्या पुस्तकं निवडायची असतात आणि दरवर्षी ही लिस्ट पब्लिश होते. त्याच्यामुळे पराग ऑनर लिस्ट म्हणून तुम्ही ही पुस्तकं जरूर पहा आणि ती अतिशय उत्कृष्ट पुस्तकं असतात. तसंच इथे मला दिसते अरविंद गुप्तांच्या साईटचा फोटो दिसतो आहे. अरविंद गुप्तांच्या साईटवर सुद्धा जरूर जा. असंख्य पुस्तकं तुम्हाला तिथे सापडतील आणि ती तुम्ही मुलांच्या बरोबर लॅपटॉपवरती वाचू शकाल. जरूर त्याचा वापर आपण केलेला बरा. काही प्रश्न घेऊया मधुना. धन्यवाद. एक पहिल हां.
प्रश्न. प्रश्न घेऊया. हा. झूम नोंदणीच्या वेळेला लोकांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं आपल्याला या सत्रातून मिळाली तसं वाटतं, पण आणखी काही निवडक प्रश्न घेऊया. एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे की नेमकं वाचक कुणाला म्हणायचं? हम्म. हा प्रश्न वाचला तेव्हा मी सुद्धा थोडी कोड्यात पडले, की काय बरं म्हणूया आपण ह्याला, काय वाचकाची व्याख्या कशी करता येईल. मग मी बसले आणि लिहायला लागले आणि मग माझ्या लक्षात आलं की वाचकाची लक्षणं देऊया आपण बरं का. व्याख्या नाही करता येणार आहे एक दोन वाक्यांमध्ये. म्हणून मी लक्षणं लिहून काढली, ती मी तुम्हाला वाचून दाखवते. वाचक पुस्तकं वाचतात, वर्तमानपत्र मासिकं वाचतात, किंडलवर वाचतात किंवा लॅपटॉपवर वाचतात, ईमेलवर वाचतात, व्हॉट्सअपवर आलेली सुद्धा लेख वाचतात. वाचक वेगवेगळ्या कारणांसाठी वाचतात. मनोरंजनासाठी, माहिती मिळवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, उत्सुकता शमवण्यासाठी, कुतूहलापोटी, अशा अनेक कारणांसाठी वाचतात. वाचक इतरांना पुस्तकं देतात, इतरांकडून पुस्तकं घेतात, पुस्तकांबद्दल बोलतात, वाचता वाचता स्मितहास्य करतात, कधी कधी त्यांच्या डोळ्यातून वाचता वाचता पाणी येतं, कधी कधी ते मोठ्याने हसतात सुद्धा. ऐक ना जरा, असं म्हणून आपण काहीतरी वाचलेलं, आवडलेलं इतरांना वाचून दाखवतात. वाचक लहान मुलांना वाचून दाखवतात. खुर्चीत बसून वाचतात, पलंगात लोळून वाचतात, उभ्या उभ्या वाचतात, जिन्याच्या पायऱ्यांवर तिरप पडून वाचतात, जेवता जेवता वाचतात, पुस्तक पूर्ण करतात, कधी कधी अर्धवट सुद्धा सोडतात, कधी कधी सुरुवातीपासून वाचतात, कधी शेवट आधी वाचतात, कधी कधी मध्ये मध्ये सुद्धा आदली मधली पानं काढून वाचतात, काही वेळेला पॅराग्राफच्या पॅराग्राफ सोडून देतात पुस्तक वाचताना, काही वेळेला पुन्हा पुन्हा वाचतात, पान उलटून मागे जातात, कधी कधी पुस्तक सुद्धा पुन्हा वाचतात, प्रवासाला जाताना कायम पुस्तक घेऊन जातात, पिकनिकला जाताना पुस्तक घेऊन जातात, पुस्तकाच्या दुकानांना, ग्रंथालयांना, प्रदर्शनांना भेटी देतात, प्रकाशन कार्यक्रमांना जातात, पुस्तकांबद्दल बोलतात, पुस्तकं भेट देतात. लक्षात आलं? ही यादी इथे थांबत नाही. तुम्ही जर वाचक असाल आणि तुमच्या आसपास जर वाचक असतील तर त्यांची लक्षणं तुम्ही पण आणखी वाढवू शकता. तेव्हा वाचक कोणाला म्हणायचं, तर जी व्यक्ती ही काही लक्षणं दाखवते, असं आपल्याला म्हणता येईल. फार छान. अम, एक समस्या अनेक शिक्षक आणि पालकांना भेडसावताना दिसते ती म्हणजे लहान मुलं खूप पुस्तकं वाचताना दिसतात, पण साधारण 8वीच्या पुढं मुलं अवांतर वाचन करताना काही दिसत नाहीत. तर त्यासाठी हम्म. काय करावं? हा सगळ्यांचाच प्रश्न आहे, आमच्या शाळेचाही प्रश्न आहे हा. आणि त्याची कारणं शोधताना आमच्या ग्रंथपालांनी याच्यावरती गेल्या वर्षी एक छान काम केलं. आणि त्यांनी कारणं शोधायला लागली की बाबा का 7वीत 8वीत आल्यावरती मुलं मोठी पुस्तकं घेईनात, का वाचेनात आत्तापर्यंत इतकी छान वाचणारी. तेव्हा मग अनेक गोष्टी होत्या. एक म्हणजे की अभ्यास वाढला. दुसरं म्हणजे की बाह्य परीक्षांना बसवलं जातं आणि त्याचा अभ्यास असतो. शिकवण्यांना पाठवलं जातं, त्याचा अभ्यास असतो. मित्रमैत्रिणींची गप्पा मारायच्या असतात थोड्या वेळामध्ये. आणि वयात येण्याची प्रक्रिया चालू असते. त्याच्यामुळे हॉर्मोन्स काय जे करत असतात शरीरात, त्याच्याशी तोंड द्यायची या मुलांची धडपड चालू असते. या अनेक कारणांच्यामुळे मुलांचं वाचन कमी होतं. काहींच्या घरी वाचनासाठी शांत ठिकाण नसतं, शांत जागा नसते, कायम टीव्ही चालू असतो, अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे या बाईंनी काय केलं हे मी तुम्हाला सांगते. त्यांनी लायब्ररीचा तास तर आठवड्याला एकदा असतोच, परंतु 7वीच्या वर्गाला त्यांनी आठवड्यातून एकदा स्वयं वाचनाचा तास सुरू केला. याची वैशिष्ट्य अशी होती की अ, तासाला याचं कंपल्शन नव्हतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या, नको असेल तर येऊ नका. दुसरं, तिथे जी पुस्तकं होती ती कुठलंही पुस्तक त्यांना निवडता येत होतं. निवडीचं स्वातंत्र्य होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की परीक्षा नव्हती. या 3 गोष्टी त्यांना खूप महत्त्वाच्या वाटायच्या. म्हणून त्यांनी त्या गोष्टी निवडल्या. मुलांच्या समोर 3 महिने हे काम झालं. अ, स्वतंत्र वाचनाच्या, स्वयं वाचनाच्या तासाला मुलं वाचायची मोठी-मोठी पुस्तकं सुद्धा, आणि त्याच दिवशी त्यांचा जो लायब्ररीचा रेग्युलर तास होता, त्या तासाला या पुस्तकांच्या बद्दल चर्चा व्हायची.
हळू-हळू त्यांच्या लक्षात यायला लागलं, की वाचनाच्या तासाला, स्वयं वाचनाच्या तासाला जे पुस्तक वाचतायत ते पूर्ण करण्यासाठी म्हणून घरी घेऊन जाण्याचा मुलांचा कल वाढला. सुरुवात त्यांनी केली ती अगदी 100-125 पानांच्या छोट्या पुस्तकांच्या पासून, कादंबऱ्यांच्या पासून केली, की ज्याच्यामध्ये किशोरवयीन मुलं ही हिरो असतात. म्हणजे बोक्या सातबंडे म्हणा किंवा फेलुदा म्हणा, अशा प्रकारची काही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर त्यांनी अ, रहस्यकथा, वन्यजीव विषयक कादंबऱ्या, समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांची लघुचरित्र, ग्रामीण कथा, अ, मुस्कान या संस्थेची मुलांनी लिहिलेली अ, समावेशी पुस्तकं, म्हणजे त्यांच्याकडे पारधी समाजाची मुलं येतात. ही संस्था भोपाळला मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मुलांचे जे अनुभव आहेत अ, या समाजात जगताना, ते मुलांनी गोष्टीरूपाने लिहिलेले ती पुस्तकं आहेत. विज्ञान कुतूहल वगैरे सारखी पुस्तकं, अ, पर्यावरण विषयक पुस्तकं, अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं त्या 3 महिन्यांमध्ये मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांना ती निवडीचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी तपासल्या फक्त 2 गोष्टी. एक म्हणजे मुलांचा वाचनवेग. अगदी पहिल्यांदा त्यांनी सत्यजित रायची जे फेलुदा आहे, ती अनुवादित पुस्तकं दिली. रहस्यकथा आहेत, त्याच्यामुळे ती मुलांना खूप आवडतात आणि मुलांचा वाचनवेग तपासला. आणि 3 महिन्याच्या शेवटी पुन्हा फेलुदांची दुसरी पुस्तकं दिली आणि पुन्हा मुलांचा वाचनवेग तपासला. त्याच्यामुळे तपासणी काय केली, तर एक वाचनवेगाची तपासणी केली आणि दुसरी तपासणी जी केली, ते मुलांच्या लेखनाची केली. आणि त्यासाठी मराठीच्या शिक्षकांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्या ताई ग्रंथालयाच्या आणि शिवाय ग्रंथालयामध्ये सुद्धा पुस्तकाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे त्यांनी लिहून घेतलं. काम सुरू करण्याच्या आधी जेव्हा लिहून घेतलं, तेव्हा मुलांनी अगदी अक्षरशः 10 ओळीत वगैरे असं लिहिलेलं होतं पुस्तकाबद्दल. पण 3 महिन्यांच्या शेवटी त्या पुस्तकाबद्दल भरभरून मुलांनी लिहिलं होतं. 2-2 पानं लिहिलेलं होतं आणि ते चकमक या मासिकाला पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक मुलांचं समीक्षण छापून सुद्धा आलं होतं. तेव्हा या 2च गोष्टी ताईंनी तपासल्या आणि तिसरी अर्थात तपासली ती म्हणजे की मुलं लायब्ररी कार्डवर वाचनासाठी घरी पुस्तकं कोणती घेऊन जातायत, हे एक त्यांनी तपासलेलं होतं. तेव्हा या 3 गोष्टी त्यांनी तपासल्या आणि 3 महिन्याच्या या त्यांच्या नवोपक्रमाच्या माध्यमातून अ, त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळे त्या खूप आनंदी होत्या. तो नवोपक्रम आमच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे आणि नंतर तुम्हाला मधुरा त्याची लिंक सुद्धा पाठवेल. जरूर वाचा. अ, ते तुम्हाला तशा प्रकारे काहीतरी असा एक विशिष्ट कार्यक्रम हातात घेऊन मुलांचं वाचन वाढवावं लागणार आहे. अम, म्हणजे ते एक पुढचा प्रश्न आहे त्याचं थोडंसं उत्तर मला वाटतं या आधीच्या तुमच्या उत्तरात आलंय की वाचनाचा परिणाम विद्यार्थ्यांवरती झाला आहे मोजण्याची काही साधनं आहेत का आणि कोणती? लेखनाबद्दल तुम्ही सांगितलं, इतर काही आहे का? नाही, लेखन आहे, वाचनवेग आहे आणि किती पुस्तकं घेऊन गेले, किती वाचलं. या 3 गोष्टी आपण तपासलेल्या होत्या. आणि एकूण मुलांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, शब्द वापरण्यामध्ये, भाषेच्या त्यांच्या याच्यामध्ये, पेपरमध्ये ते दिसून येतं, की ही मुलं वाचतात. आणखी एक नवोपक्रम आमच्या हिंदीच्या एका ताईंनी केलेला होता. तो नवोपक्रमाची सुद्धा लिंक तुम्हाला टाकली जाईल आणि जरूर पहा. अ, वर्गामध्ये काही गोष्टी न शिकवता मुलांना लायब्ररीमध्ये पाठवलं आणि मग नंतर पेपर घेतल्यानंतर त्यांना काय आढळलं, याच्याबद्दल त्यांनी तो नवोपक्रम लिहिलेला आहे. वाचण्यासारखा आहे. तर तेव्हा अ, भाषा सुधारते मुलांची एकूण. ती आणि फक्त भाषेच्याच नाही तर इतर सगळ्या विषयांच्या पेपरमध्ये किंवा त्यांच्या अभिव्यक्तीत सुद्धा दिसून येते. अगदीच, कारण शेवटी भाषेतूनच आपण इतर विषय शिकत असतो ना, त्याच्यामुळे जितकं वाचन चांगलं, जितकी भाषा चांगली, तितके इतरही विषय आपल्याला चांगले समजणार आहेत आणि अगदी विज्ञान गणितात सुद्धा मुलांना मार्क वाढतात मुलांचे. सुवर्णा फडतरे यांनी आत्ता एक प्रश्न विचारलाय की गोष्टी सांगणे हे वाचन करणं ह्याच्यासोबतच करावं का आणि वाचन केल्यावर त्याच्याबद्दल चर्चा होणं हे आवश्यकच आहे का? ओके. अ, दोन्ही गोष्टी कराव्यात. गोष्टी पण सांगाव्यात आणि वाचून पण दाखवावं.
गरज असेल, मुलांनी स्वतःहून सुरुवात केली, तर जरूर पुस्तकाबद्दल चर्चा करावी. तुम्हाला जर काहीतरी विशेष गोष्ट मुलांच्या लक्षात आणून द्यायची असेल, तर चर्चा जरूर करावी. विशेषतः अमुक एक शब्द काहीतरी तुम्हाला मुलांचं लक्ष त्या शब्दाकडे जर वेधून घ्यायचं असेल, तर वाचता-वाचता सुद्धा तुम्ही म्हणू शकता, की पुढच्या पानावर ना अमुक-अमुकसाठी एक नवीन शब्द आलेला आहे, बघ बरं तुला जमतोय का? असंही करू शकतो आपण किंवा मुलांचे अनुभव. तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? हे अमुक-अमुक झालं, ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? असं म्हणून तुम्ही मुलांच्याशी चर्चा करू शकता. याच्याही मध्ये मला एक उदाहरण द्यायला आवडेल, की नाही आता वेळ झालेला आहे. उदाहरण राहू दे बाजूला. पण काहीतरी घडतं गोष्टीमध्ये, तर हे जे झालं त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? असं म्हणून आपण मुलांना प्रश्न विचारू शकतो. पण पुस्तकात काय घडलं याच्याबद्दल चर्चा मात्र करायची नाहीये आपल्याला. आणि ती शाळेच्या लेव्हलवर ती जरूर व्हावी. कारण काहीतरी आपल्याला मुद्दाम मुलांना त्या पुस्तकामधून शिकवायचं आहे. काही शब्द, काही संकल्पना. परंतु घरी जर मुलांना वाचून दाखवत असू, गोष्ट सांगत असू, तर त्या चर्चेमध्ये जाण्याची काही गरज नाही. मुलांनी आपणहून जर सुरू केली, इच्छा दाखवली, जरूर करा. आणखी एक प्रश्न आहे, मुलं वाचतात पण समजून कसं वाचायचं त्याचं तंत्र माहिती करून घ्यायचंय. अ, परदेशात लोकांनी अभ्यास करून स्ट्रॅटेजीज दॅट वर्क असं म्हणून अभ्यास केलेला आहे आणि 6 तंत्र त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहेत. अ, ते इन इटसेल्फ ते काही दिवसांचं वर्कशॉप आम्ही घेतो त्याचं. थोडक्यात फक्त मी तंत्र सांगते. एक म्हणजे की पूर्वज्ञानाचा वापर आणि पूर्वज्ञान वाढवणं विविध प्रकारचं. मानसचित्र तयार करणं, आपण जे काही वाचतो आहोत त्याचं. प्रश्न विचारणं, त्याच्यामध्ये स्वतःलाच प्रश्न विचारायचे आहेत, आपण लिहूनही ठेवू शकतो. वाचत-वाचत कधी-कधी काही प्रश्नांची उत्तरं सापडतात, काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, त्याच्यासाठी एक वेगळा विचार करावा लागतो. चौथं आहे अनुमान बांधणं, की अमुक-अमुक होईल का? असं आधी काहीतरी किंवा काय झालं असेल. उदाहरण सांगायचं तर जांभलोचा प्रवास या पुस्तकामध्ये शेवटच्या पानावरती एक चप्पल पडलेली आहे. तिथे आपल्याला अनुमान बांधणं गरजेचं आहे, की जांभलो घरी पोहोचली किंवा नाही. आणि त्याच्यासाठी एक प्रवास वाचनानंतरचा समजण्याच्या दृष्टीने असा एक प्रवास आपला सुरू होतो. तेव्हा अनुमान बांधणं हे एक तंत्र किंवा धोरण आहे. त्याच्यानंतर कथेतर पुस्तकं समजून घेण्यासाठी काही धोरणं दिलेली आहेत. त्यातला फॉन्ट म्हणा किंवा काही विशिष्ट शब्दांनंतर काहीतरी महत्त्वाचं काहीतरी लेखक सांगत असतो वगैरे अशासारख्या गोष्टी. काही ग्राफ्स असतात, काही आलेख असतात. तर त्याची मदत कशी घ्यायची? आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे की आपण पुस्तक वाचत असताना पुस्तकाविषयी आपल्या मनात काय विचार आले त्याविषयी एकीकडे लिहायचं आहे आणि पुस्तक झाल्यानंतर सुद्धा पुस्तकाविषयी 4 ओळी तरी आपण लिहायच्या आहेत. आणि ह्या लिखाणाच्याच साठी म्हणून आपण विचार करतो, आपली समज तपासतो, गरज असेल तर पुन्हा त्या पुस्तकाला भेट देतो. आणि ही तंत्र अशी एकापाठोपाठ एक घ्यायची नसतात. तर एक-एक तंत्र साधारणतः मुलांचं वय, समोर आलेली पुस्तकं ही लक्षात घेऊन एक-एक तंत्र आपण मुलांना शिकवू शकतो. पण ही सरळ-सरळ परदेशी लोकांनी अभ्यास करून ठेवलेली व्यवस्थित चांगली धोरणं आहेत अँड दे वर्क. आपला शेवटचा नेहमीचाच पण महत्वाचा प्रश्न, की या विषयाबद्दल आणखी अभ्यास करायचा असेल तर काही पुस्तकं, लेख, व्यक्तींची नावं आपण सुचवावीत. ओके. आता एक पुस्तक मैत्री अभ्यासक्रमाचा जो उल्लेख झाला, तर त्याची 2 कॉम्पेंडियम्स आहेत. अ, वाचन संच आहेत आणि ते जर कुणाला हवे असतील, तर साधारणतः ते आम्ही फक्त कोर्स करणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देतो. परंतु तरी जर हवे असतील, तर संस्थेशी संपर्क साधल्यास काही होतंय का, असं आपण बघूया. त्याच्यामध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे वाचनाबद्दलचे लेख अ, आहेत. आणि जवळ-जवळ 25 एक लेख त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर एक वाचून दाखवा आणि तुमच्या मुलांचं आयुष्य घडवा, अशा नावाचं एक पुस्तक आहे. जिम ट्रिलीज नावाच्या लेखकाचं आणि डॉक्टर कुंभार यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे मराठीमध्ये. आणि ते वाचून का दाखवावं, कसं दाखवावं? जरा जुनं पुस्तक आहे, पण तरीसुद्धा काही-काही गोष्टी अगदी त्याच्यामधल्या अ, म्हणजे आजही लागू पडणाऱ्या अशा आहेत. त्यानंतर अनेक लहान-लहान
मासिकांमध्ये अनेक लेख येतात. पालकनीतीच्या अंकामध्ये अनेक लेख आलेले आहेत. आम्ही स्वतःच प्रगत शिक्षण संस्थेने पालकनीतीचा एक अंक पण काढलेला होता. त्यानंतर ज्योत्स्ना प्रकाशांनी एक वाचन विचार नावाचं कृष्णकुमारांचं, प्रोफेसर कृष्णकुमारांचं अप्रतिम पुस्तक वाचनाविषयी, विशेषतः स्वयं वाचनाविषयी, मूक वाचनाविषयी, त्याच्यामध्ये फार चांगले मुद्दे तुम्हाला आढळतील. तर अशी काही पुस्तकं आपल्याला वाचता येतील. मुलांचे ग्रंथालय हे आमचंच पुस्तक आहे प्रगत शिक्षण संस्थेचं, आणि त्याच्यामध्ये लायब्ररी कशी चालवावी किंवा वाचनाबद्दल बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि मगाशी मी उल्लेख केलेल्या ज्या गाव ग्रंथालयं होती, त्या गाव ग्रंथालयामधल्या व्हॉलंटियर्सनी लिहिलेले पण याच्यामध्ये काही लेख आहेत. लायब्ररीमध्ये डिस्प्ले कसा लावावा, मुलांच्या बरोबर पुस्तकांच्या बरोबर कामं कशी करावी, आणि त्याच्यात मुलांबरोबर मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जवळजवळ 30 ऍक्टिव्हिटी, उपक्रम आणि कृती दिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये, मुलांचे ग्रंथालय या नावाच्या. धन्यवाद मंजूताई. सगळ्यांसाठी एक सूचना आहे की चॅटबॉक्समध्ये सगळ्या पाठवलेल्या जे लिंक्स आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत ते कॉपी करून घ्यायच्या असतील तर ही मीटिंग संपल्यानंतर 5 मिनिटं मी ती पुढे चालू ठेवणार आहे. जाण्यापूर्वी मी आपल्याला सगळ्यांना पुढच्या संवाद सत्राची माहिती करून देते, शेअर करते. या संवाद शृंखलेतलं चौथं सत्र दिनांक 28 जून 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. समाज माध्यमांच्या गाढ्या अभ्यासक आणि डिजिटल साक्षरता या विषयावर सखोल चिंतन असणाऱ्या मुक्ता चैतन्य या आपल्या सगळ्यांना सध्या भयंकर भेडसावणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं शोधायला आपल्याला मदत करतील. डिजिटल माध्यम शिक्षण म्हणजे काय आहे, त्याची गरज काय आहे आणि ते देण्याच्या विविध वाटा या महत्त्वाच्या विषयावर त्या आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत. आपण सहभागी होऊ शकत होऊ इच्छित असाल तर हा QR कोड दिलाय, तो वापरून आपण आत्ताच नोंदणी करू शकता. नंतर नोंदणी करायची असेल तर चॅटबॉक्समध्ये मी लिंक देते आहे आणि ह्या फ्लायरचा सुद्धा प्रसार नंतर करण्यात येईल. मंजुताई, आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार. सर्व सहभागी झालेल्यांचेही आभार. आणि प्रगत शिक्षण संवादाच्या पुढच्या विचारप्रवर्तक सत्रात 28 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता आपण भेटूया. नमस्कार. नमस्कार.